हरि 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 दिवाली दिवाली हरि हरि ओम जय हरि हरि मना हरि मना पुण्या जना पुन करिय सोनी सारी दिवाली हरि वेद शास्त्र भारी बाह्य हरि मुखी मना हरि मना पुण्या जना पुन करि ज्ञान देव मणि व्यासाय ज्ञान देव मणि व्यासाय द्वारकी चारा पांडव हरि मुखे मना हरि मना पुण्या जना पुन करि विठ्ठल पांडुरंग
मन 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 चरण सांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा जाणून लागलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडे तो कथे काळी आपण असावी जवळी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मुझ दावा व्यासोटा गैला सराना शिवचंद्र मौली फणींद्र मामा मोठी झळाळी कारुण्य सुभव द्वारी तुझ विल शंभो मजो हरी हर विठ्ठला चिंतनासाठी घेतलेला अभंग महावैष्णव वैराग्याचा महामेरू भगवंताचे लढीवाळ भक्त पंचम वेद निर्माती तुकोबा रायाने ज्या भगवंताची वारी केली त्या भगवंताची वारी आणि वारकरी आणि वैष्णव संप्रदायाची ज्यानं मुहूर्त मेढ रोवली ज्ञान देवी रचिला पाया या माऊलींचा तर का ज्यांनी 56 भाषेचा केला से गौरव माझी मराठीची बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके अवघड असणारी एक ठिकाणी गीता तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सोपी करून मांडली जगायचं वागायचं आणि महाराज आयुष्य आल्यानंतर आयुष्याचं कल्याण करायचं याचा मंत्र तुम्हाला ज्यांनी दिला त्या माऊलींचा अगदी त्यांच्या संपूर्ण मनुष्याच्या जीवनाच्या सुखाचा सार ज्या हरिपाठामध्ये लपलेला आहे त्या हरिपाठातील ध्रुवपद पकडणारा पहिलाच अभंग देवाची उभा क्षणभरी हा माऊलींचा अभंग चिंतनासाठी सांगितलेला आहे भजन जरा विठ्ठल निमित्त तुम्हाला सर्वांना आहे निमित्तामुळे तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात कोयले परिवारातील या ठिकाणी कैलासवासी वेताळा परमेश्वर कोयले पाहुण्यांचं 1 वर्षापूर्वी अतिशय दुःखद असत अतिशय तारुण्यामध्ये अपघाती झालं त्यांच्या मागे त्यांचा परिवार रतनताई असतील त्यांच्या पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी दीपक आणि विद्या उच्च शिक्षित आहेत शिक्षण घेत आहेत मुलगी मला वाटतं डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे 2 वर्षांनी डॉक्टर म्हणून या ठिकाणी वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल त्या ठिकाणी सिद्धेश्वर भाऊ असतील शिवंतताई असतील हा बहीण भाऊ यांचा परिवार आहे आता जास्त वेळ न घालवता वेळही खूप झालेला आहे चिंतनाकडे आपल्याला जायचंय बघा वर्णावी थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये या तरी सुद्धा थोडा दिवस घेतो आणि 1 मिनिटाचा परिहार तुम्हाला देऊन जातो आदरणीय या ठिकाणी गुरुवर्य हजारे माऊली उपस्थित आहेत अकलूजला त्यांची अतिशय सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे हे सर्वजण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे तुम्हाला दिसतायत ना ते त्यांच्याच संस्थेतील आहेत बरं का आपल्या सर्वांच्या चरणाशी वंदन महाराजांच्या चरणाशी वंदन करतो या ठिकाणी मृदुंगाचं वैभव दौंड तालुक्याचं वैभव नावातही वैभवजी महाराज गायकवाड आपण उपस्थित आहात आपल्याही चरणाशी वंदन करतो माझ्या सोबत आलेले पुणे जिल्ह्याचं गायनाचं वैभव प्रकाशजी महाराज कांबळे आपल्याही चरणाशी वंदन करतो आमचे आकलूजवरून आलेले आमचे भीमराव महाराज असतील आपल्याही चरणाशी वंदन करतो आणि अशोक महाराज टकले आमच्या गाडीच्या मागच गाडी होती आपल्याही चरणाशी वंदन करतो आमचे शिंगाडे ताते असतील तात्यांच्या चरणाशी वंदन करतो सर्व भजनी मंडळ असेल सर्व बालचमू असतील विनेकरी कीर्तनाचे मालक आहात आपल्याही चरणाशी वंदन करतो सर्व उपस्थितांच्या चरणाशी वंदन करतो माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे परत नाव घ्यायला वेळ मिळेल म्हणून तुमचाही नामोल्लेख करून जातो छान सिस्टीम आहे आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणाशी वंदन करतो आणि वेळ न घालवता आपण या ठिकाणी यांना देवनामस्मरणाची श्रद्धांजली वाहण्यासाठी चिंतनास सुरुवात करू भजन करा विठ्ठल
योगी यांची माय महाराज हे टाळ उचलून वरती ठेवा पाय लागेल चालता चालता भजन करा विठ्ठल ज्ञान यांचा राजा म्हटले ना माऊलींना बघा योगी यांची माऊली म्हटले महाराज ज्ञानानं असं ठरवलं की प्रत्यक्ष जन्म घ्यावा ज्ञानानं ठरवलं प्रत्यक्ष जन्म घ्यावा आणि मग ज्ञानानं जे शरीर निवडलं ते शरीर म्हणजे ज्ञानोबा राहिला म्हणजे ज्ञानोबा राय कुणी मनुष्य रूप नाही तर प्रत्यक्ष ज्ञानच मनुष्य रूपाने जन्माला आले वैराग्य तुकोबरायांच्या रूपाने प्रत्यक्ष जन्माला आलं शम नावाचं तत्व म्हणजे शांती नावाचं तत्व शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने जन्माला आलं भक्ती आणि प्रेम एकत्रितरित्या महाराज पंढरपुरामध्ये शिंपियाच्या कुळामध्ये नामदेवरायांच्या रूपाने जन्माला आलं कर्मानं संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या रूपाने महाराज जन्म घेतला प्रत्येक संत नवती जगा मानसाच्या सारी महाराज संतांनी अवतार घेतले मनुष्य रूप फक्त कारण मात्र आहे त्यांच्यासाठी तो देह एका तत्वाचा आहे ते तत्व तुम्हाला आम्हाला जगण्याचा मार्ग शिकवून जातं विठ्ठल हा हरिपाठातील अभंग तुमच्या आमच्या समोर प्रतिपादित केला आज वर्ष श्राद्धाचा विधी आहे बरं का कोयले परिवारातील कैलासवासी वेतळदाजी असतील यांच्या वर्ष श्राद्धाचा विधी आहे आणि अभंग थोडासा वेगळा आहे देवाची द्वारी उभा क्षण आजच्या दिवशी आपण काय बरं चिंतन करू शकतो बरं तुम्ही सर्वजण उपस्थित झालात ते कोयले परिवारातील उर्वरित लोकांनी जो कार्यक्रम केला या परिवाराने त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी आपलं पाहुणे पण जपण्यासाठी आपली मैत्री जपण्यासाठी किंवा आपले संबंधी यामुळे सिद्ध झाले त्या जीवाला याचा काय उपयोग प्रश्न आहे जीवाला काय उपयोग माझं कोयले परिवाराशी मी आलो माझं पाहुणे पण मी सिद्ध केलं जीवाला काहीतरी हवं ना मग जीवाला आज फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणाची गरज असते म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आज हा जीव देवाच्या दरवाजात उभा आहे लक्षात मग देवाची द्वारी उभा क्षण भरी मग त्याला मुक्तीची गरज असेल आणि त्याला काही पुण्य कमी पडत असेल त्या जीवाला तर आज जेवढा देवाच्या नावाचा गजर होईल काही पुण्य इथं राहतं आणि काही त्या ठिकाणी या जीवाला जाऊन पोहोचतं कमी पुण्य पडत असेल चांगली गती प्राप्त व्हायला तर आपल्याकडून नामस्मरणाचं टेकन आज जातं म्हणून आपण मोकळ्या मनातून देवाचं नाव घेत राहा का तर तुम्ही उपस्थित राहिलात कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झालात पण देवाचं नाव घेतलं तर त्या जीवाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी झालात विठ्ठल भगवंताच्या दरवाजामध्ये उभे राहिलात किती वेळ एक क्षण तरी तुम्हाला 4 मुक्तीची प्राप्ती आहे तुम्ही म्हणता वा वा माऊली एवढं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लिहिलं आम्हाला सांगितलं देव काय स्वप्न आहे गड्या मनाची नक्की न लगे बुद्धीची दृष्टी न रिघे आणि तेथे इंद्रिय बापुडे किर जोगे काय करतील माऊली म्हणतात तुमचं मन पोहोचत नाही इतक्या लांब आहे देव तुमचं बुद्धी पाहू शकत नाही इतक्या दूर आहे देव आणि तुम्हाला असं वाटतं मी तासभर पूजा केली मध्ये देव भेटेल हात अरे शहाण्या या जळक्या कातडीनं तू देवाला प्राप्त करू शकत नाही मरक्या कातडीनं आपल्याला देवाला प्राप्त करता येत नाही मनाच्या ताकदी इतकी ताकद मोठी काहीच नाही तरी सुद्धा त्याला देव दिसत सुद्धा नाही इतका देव पुढचा आहे महाराज मग माऊली तुम्ही म्हणता देव इतका अवघड आहे आणि तुम्हीच म्हणता देवाची द्वारी उभा क्षण समीपता स्वरूपता सलोकता सायुज्यता या 4 मुक्ती सांगितल्या या 4 मुक्ती प्राप्त करणं सोपं नाही आणि त्यात आपण संसारी माणसं संसाराला किती चिकटलेली माणसं आपण देव सुद्धा सोयीचं केलं देव सुद्धा वारावर आपण वाटून घेतला आता सोमवारचं महादेवाच्या पाया पडलं आणि मग पुढच्या सोमवारी परत पाया पडायला गेलो मग 6 दिवस काय महादेव फिरायला गेले कुठं महादेव मंदिर सोडून कुठे गेले आपण सोयीचा केला
देव त्याच ठिकाणी आहे महाराज. जळी स्थळी काष्टी पाशानी हा रिता ठाव नाही उरला. सगळ्या जगामध्ये देव सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. परत प्रश्न विचारतात साधक महाराज. साधकांना लय प्रश्न असतात शिंगाट तात्या. असं असतंय आमची आईने चुंबळ लावली डोक्यावर आणि चुंबळीवर जो हांडा मारला बांधला ना भरलेला घागरे असते तिकडे घागरे. मी यायचो जळाला बघायचो घागरे. घागर मांडली का वर डोक्यावर हात नाही लावायचे आमच्या आई. तशीच चालायची फरलांग भर किलोमीटर भर का भरलेली घागर हलत सुद्धा नाही महाराज. घागरीवर घागर ठेवली तरी हलत नाही. मला फक्त तात्या सांगा घागर अर्धी भरा आणि त्या बाईला म्हणा हात न लावता चालून दाखव. अहो तिने घागर दाबून धरली तरी ती बाई सगळं हलवत. म्हणजे ज्याचे डोकंच अर्ध आहे ते असं अजून सांगतो तुम्हाला. पाटाला आपण शेतकरी माणसं पाटानं पाणी दिलं पाट भरून वाहत असतात तर त्याचा अजिबात आवाज होत नाही. पण तोच पाट अर्धा वाहू द्या खळखळ करत जातो. जी डोक्याने अर्धा असतो ती जास्त खळखळ करत. असा निरोप तो पाट आपल्याला देतो. लक्षात महाराज साधकाने प्रश्न विचारला म्हणे रिता ठाव नाही उरला म्हणता तुम्ही यावा. भगवंत सगळीकडे सामावलेला आहे. विठ्ठल टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वाजवा वाजवा कुठं पैसे द्यायचे. टाळी वाजवावी. भगवंताचं नाव मुखातून येत नसेल तर शास्त्र असं म्हणतं तुम्ही वाजवलेल्या टाळीमधून विठ्ठल नामाचा गजर होतो बरं का. हा जनमुख्य असतात ना ते सुद्धा विठ्ठलाचं नाव घेऊ शकतात टाळीमध्ये. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. आणि आज मी दृष्टीने पाहिलं विठ्ठलची विठ्ठल. अजून एक प्रमाणे पाहिजे देव आहे जवळी आम्हा अंतर पाहिजे. सगळीकडे देव आहे. विठ्ठल महाराज बरं का. साधक म्हणतात महाराज तुम्ही म्हणता देव सगळीकडे. देव हवेत आहे का म्हणलं ऐकी या झाडात ऐकी तुमच्या आमच्यात ऐकी. मग म्हणलं काय ह्याला देवळं बांधलं बरं का. कशाला देवळं बांधलं म्हणलं प्रश्न बरोबर आहे. तुम्ही हुशार आहे म्हणलं. काय झालं आम्ही ज्ञानेश्वरी गाथा वाचताना आमच्या नजरेसच नाही आला हा प्रश्न. तुम्ही जास्त हुशार आहे म्हणले. पण लक्षात घ्या सगळीकडे जरी हवा असेल तरी टायर मध्ये भरायला पंक्चरच्या दुकानात जावं लागतं. तुम्ही काय हवेत भरू शकत नाही. आता काय रानात बाजरी ज्वारी जरी असेल तरी तुम्ही तशीच खाऊ शकत नाही का. कंस खाताना बघितले ज्वारीची ती तुम्हाला दळून आणून भाकरी करूनच खावी लागते. खातात बाजरीच खातात ज्वारी पण ती तुम्हाला करूनच खावी लागते. तुम्हाला दूध पिलं म्हणजे तूप मिळत नाही. तुम्हाला ती प्रक्रिया करूनच तूप निर्माण करावं लागतं. मग तसंच आहे म्हणलं देवाचं. देव सगळीकडे भरलेला असला तरी देवाच्या पायाचा स्पर्श सगळीकडे नसतो. आणि ज्या ठिकाणी देवाच्या पायाचा स्पर्श त्या ठिकाणी महाराज मंदिर आहे.
ज्या ठिकाणी साधकानं आणि भक्तानं देवाची आराधना केली त्या ठिकाणी मंदिर आहे. मग महाराज ज्या ठिकाणी भक्तानं दैवत्व खेचून आणलं तिथं महाराज देऊळ निर्माण झालं. देऊळ म्हणजे दैवल्य, दैवल्य म्हणजे शांती, समाधान आणि सुख. विठ्ठल अशा भगवंताच्या समोर जा आणि एक क्षण उभा राहा. मग महाराज एका क्षणात 4 मुक्तीची प्राप्ती होईल. मग तो क्षण कुठला हा अभ्यासाचा विषय आहे. नक्की क्षण म्हणजे आपण पकडला काय? अरे 84 लक्ष क्षण तुझ्या एका फेऱ्याला सांगितले बरं का शास्त्राने. 84 लक्ष योनींचा फेरा सांगितला आणि असा एक क्षण म्हणजे एक योनी. मग मनुष्य योनी हा तुला मिळालेला एक क्षण आहे लक्षात. आणि त्या क्षणामध्ये तुला भगवंताच्या दरवाजात उभं राहायचं. हा देवाजवळ जाऊ नको, देवाच्या पायावर डोकं ठेवू नको. बाबा तू लय मोठा आहेस, तुला वेळच नाही. हा तुला चौकात बसून तंबाखू मळायला वेळ आहे, तुला चौकात बसून पाहुण्या रावलेला चहा पाजायची हगीरदारकी दाखवायला वेळ आहे, पण तुला देवा पुढे यायला वेळ नाही. वा वा. म्हातारवी नातवाला पुढे घेतय गाडीवर आणि पिपीप करत जाते चॉकलेट आणायला. 4 वेळा गाडी मंदिरापुढून जाते पण म्हाताऱ्याला पाया पडायचं सुचाना. मग म्हाताऱ्यालाच पाया पडायचं सुचाना तर त्या बारक्याला कावा सुचायचं? जोपर्यंत चांगले हातपाय आहेत तोपर्यंत देवाचं नाव आपल्या मुखात येत नाही. कसली मगरुरी आपल्याला आपल्या शरीराची आहे महाराज. आणि एकदा हातपाय थकले की देवा पायाला घेतो देवा. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. जेव्हा पांगुळ झालो तेव्हा देवाचं नाव आपोआपच निघालं. याचा अर्थ असा आहे तू जन्माला आला नव्हता तेव्हा सुद्धा देव तुझ्या सोबत होता. तू आता जगतोय तेव्हा सुद्धा देवच तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव. गेल्यानंतरचा तुझा प्रवास असेल त्यामध्ये सुद्धा तुझा देवच सोबत आहे. त्याला आठवून बघ. एकदा हा क्षण मिळालाय तो दरवाजा पहा. देवाचं नामस्मरण घे. नामस्मरण दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे. लक्षात घ्या. आणि मग देवाच्या समोर उभा राहा. का तुला 4 मुक्तींची प्राप्ती होणार नाही? मग देवाची द्वारी उभा क्षण भरी. आज प्रवास पूर्ण केला बरं का. वेताळा दाजींचा 1 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला. त्यांच्या जीवनाचा शरीररूपी प्रवास मैतीच्या दिवशी संपला. शरीराला अग्नी दिला, शरीराचा प्रवास संपला. पण आमचं गरुड पुराण म्हणतं जीवाचा प्रवास संपत नाही. दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडदान झालं. तर्पण विधी म्हणतो त्याला आपण. तो तर्पण विधी झाला, पिंडदान झालं, दशक्रिया झाला. का बरं हा दशक्रिया विधी केला? माणूस आमच्या घरचा आम्ही आमच्या हाताने अग्नी दिला. एकदम आपल्या भाषेत सांगू का, आपलाच माणूस आम्ही आमच्या हाताने जाळला. बरं का, फार मोठं कटू सत्य. आमच्या घरचा माणूस आम्ही आमच्या हाताने जाळला. कशाला 10वा पाहिजे, कशाला सुतक पाहिजे, कशाला महिना पाहिजे आणि कशाला वर्ष श्राद्ध पाहिजे? प्रश्न आहे महाराज. बरं का, शास्त्राला उत्तर देता आलं पाहिजे. आमचं गरुड पुराण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतं. गरुड पुराण सांगतं आई शहाण्या तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत पण शास्त्र सगळ्या प्रश्नांची उत्तर देतं. या ठिकाणी शरीर रूपाचा प्रवास संपला. मैतीच्या दिवशी पंचमहाभूताचा देह पंचमहाभूताला अर्पण केला महाराज. बरं का, दिली तिला अंजली कुळ नाम रूपाशी आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. महाराज शरीर ज्याचं त्याला दिलं. मग जीव शिल्लक राहतो. कुठं राहतो महाराज? ज्या घरामध्ये वावरला ना जीव त्या घराच्या चौकटीच्या आड्यावर बसलेला असतो. किती दिवस? 13 दिवस त्याचा वास सांगितला. काही ठिकाणी 10 दिवस घराच्या आणि 3 दिवस शिवारात असा वास सांगितला. बरं का, गरुड पुराण म्हणतं 13 दिवस जीव तुमच्या घरात आहे म्हणून तुम्हाला 13 दिवसाचं सुतक आहे. एकदा जीव गेला घर सोडून की तुमचं सुतक फिटलं. मग महाराज हा सगळा घाट कशासाठी? तर हा घाट त्या जीवासाठी. शरीराचा प्रवास संपला पण जीवाला 10व्याच्या दिवशी भोजन घालण्याची गरज असते. का बरं? कारण जीवाचं शरीर आपण जाळलं पण त्या जीवाला पुढच्या प्रवासासाठी एका शरीराची गरज असते. ते शरीर त्याला 10व्यापर्यंत मिळतं. त्याला सूक्ष्म देह म्हटले. बरं का, आपण हातभर देह काही ठिकाणी म्हटले. मग तो सूक्ष्म देह धारण केला की त्याला भूक लागते. ती भूक भागवण्यासाठीचा जो विधी आहे शास्त्रोक्त पद्धतीने त्याला दशक्रिया पिंडदान किंवा तर्पण विधी म्हणतात. म्हणजे तुमच्या घरचा
पिता, मुलगा, भाऊ, पती, आई कुणीही गेलेला असेल तरी शरीर रूपानं गेलेलं जरी असलं तरी जीव रूपानं 10व्याच्या दिवशी तुमच्या घरी जेवायला बसतो, तुमच्याच घरचं खातो बरं का. तुम्ही म्हणता महाराज गेलेला माणूस कुठं जेवण करतो का? त्यासाठी आर्यमा नावाची देवता कार्यरत आहे. आर्यमा नावाची देवता गेलेल्या जीवाला तुम्ही इथं केलेलं भोजन पोहोचवण्याचं काम करते. काय करतो आपण? विसाव्याच्या ठिकाणी घास ठेवतो, मैतीच्या ठिकाणी घास ठेवतो, पित्राला जेवायला घालतो, बाकी मंडळी बसून पत्र्यावर घास फेकतो, पाण्यात फेकतो, कावळा घास खातो, विसावाला ठेवलेलं एक कुत्र मांजर कोणतं जनावर खातं, गाईला घास चारतो, पाण्यात फेकलं मासे खातात. या मुख्या जनावरांच्या मुखात गेलेला घास आर्यमा नावाची देवता त्या जीवाला पोहोचवत असते आणि तो जीव जेवतो आणि तृप्त होतो. म्हणून दुःखाची तीव्रता मोठीच होती त्या काळात बरं का. आता 1 वर्ष पूर्ण झाला पण 10व्याच्या दिवशीची परिस्थिती वेगळी आहे महाराज. मयत झाली त्यानंतरची परिस्थिती वेगळी. इतक्या तरुणपणी असा अचानक बातमी आली, काळजाला धस्स झालं महाराज. आमचा थोरल्या भावाचा 13वा होता त्या दिवशी, ज्या दिवशी ही घटना झाली. आमच्या थोरल्या भावाचा 13वा होता, मी इथंच होतो महादेववाडी. आमचं सुतक फिटणार होतं त्या दिवशी. त्याच दिवशी ही घटना झाली, अपघाताची बातमी आली आणि वाईट वाटण्याची गोष्ट आहे महाराज. ज्याचा संबंधच नाही, फक्त ओळख आहे, त्याला सुद्धा महाराज तळतळ आहे. मग कुटुंबियाच्या दुःखाची आपण गणती करू शकत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, शास्त्र म्हणतं 10व्याच्या दिवशी तुम्हाला रडण्याची परवानगी नाही. का बरं? कारण तो जीव जेवायला बसलाय बरं का. आणि तो जीव जेवायला बसलेला असताना त्याच्या घरच्यांनी जर रडलं तर तो सुखानं जेवत नाही महाराज, तळमळत तळमळत जेवतो. शास्त्र म्हणतं दशक्रिया विधीचं तुमचं रडणं ही गावाला शोभा आहे, पण जीवाला महाराज त्रास आहे. काही कटू गोष्टी असतात पण या गरुड पुराणात धरून गोष्टी आहेत महाराज. का बरं जीवाला त्याचा त्रास आहे? रडताना डोळ्यातून पाणी येतं, रडताना नाकातून पाणी येतं आणि रडताना तोंडातून लाळ येते महाराज. शास्त्र असं म्हणतं, भोजनाला बसलेला जीवाच्या कुटुंबातील कुणी जरी रडत असेल तरी त्याच्या डोळ्यातलं पाणी, नाकातलं पाणी, तोंडातली लाळ त्याच्या जेवणात पडत राहते आणि त्याला ती खावीच लागते. त्याला ते जबरदस्तीचं भोजन आहे महाराज. मग तो किती सुखानं जेवत असेल. मेल्यानंतर सुद्धा आपण त्याला 10व्या नंतर दुःख देतो, रडून लक्षात घ्या. म्हणून शास्त्र म्हणतं 10व्याच्या नंतर रडायचं नाही. मग काय करायचं? करायचंच असेल तर देवाच्या पुढे डोकं ठेवायचं, नाही तर मुखामध्ये देवाचं नाव घ्यायचं. नाही देवा, अरे माझ्या पतीचा प्रवास व्यवस्थित होते, माझ्या पित्याचा प्रवास व्यवस्थित होते, माझ्या भावाचा, माझ्या लेकराचा प्रवास व्यवस्थित होते, मला रडू येऊ देऊ नको, हे बळ मला दे. हे फक्त देवाला मागा. तुम्ही देवाला एकदा हाक मारली ना तर प्रवासामध्ये 1 पाऊल सुखाचं पडतं. आपल्या घरच्या माणसाचं बरं का. प्रवास फार अवघड सांगितला. मारिती झोडीती फोडीती निष्ठुर असे यमाचे किंकर सांगितले. मारत 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 आपला प्रवास आहे तो. बाई असं नाही सांगितलं. गरुड पुराण जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये वर्णन करेल. असे अनकुचीदार खिळे असलेला हसूड आहे महाराज आणि त्यानं आपल्याला मारत चालवलेलं असतं. एकदा देवाचं नाव घेतलं ना घरच्यांनी की उगारलेला हसूड देवदूत माग अडवतात महाराज. यमदूत प्रश्न विचारतो देवदूताला, म्हणे या जीवाला मारण्याचा अधिकार आहे मला आणि तू का अडवला? तो देवदूत उत्तर देतो, ऐक, अरे याच्या कुटुंबियांनी एकदा देवाचं नाव घेतलं म्हणून हा हसूड अडवण्याचा मला अधिकार आहे. जर 1 हसडाचा फटका किंवा 1 पाऊल सुखाचं आपल्या 1 वेळ देवाचं नाव घेण्यानं आपल्या जीवाचं होत असेल, आपल्या लेकराचं, आपल्या भावाचं, आपल्या पतीचं होत असेल तर रडणं चांगलं, देवाचं नाव घेणं चांगलं. कर हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविना यमा पासोनिया, सोडविना यमा पासोनिया, सोडविना पासोनिया, सोडविना यमा पासोनिया.
यमापासून यमापासून तुमचा जाच कोण सोडवणार असेल तर भगवंताची भक्ती आहे, स्वतःची पण आणि गेल्यानंतर त्या कुटुंबियाची. लक्षात घ्या. म्हणून देवाचं नाव घ्यावं, डोळ्यात अश्रू आणू नये. आपण संत नाही महाराज, आपल्याकडे एवढी ताकद नाही, आपण नाही अश्रू अडवू शकत, पण महाराज भगवंत तुम्हाला ती ताकद देतो, संत तुम्हाला ती ताकद देतात. आपल्या जर लेकराचा प्रवास सुखाचा होणार असेल तर एक वेळ देवाचं नाव जास्त घेण्याची ताकद भगवंताकडून मागायची. बाकी काय नाही महाराज. तुम्हाला रडवणारे महाराज अनेक भेटतील. तुम्हाला सांगतो, आजच्या दिवशी जीवाचं वर्णन करून तुम्हाला रडवणं हे तुम्हाला महापापात लोटणं आणि स्वतःही महापापात जाणे महाराज. काय झालं, वाईट काळ आहे आता सध्याला कीर्तनकार मंडळींचा. मग काय काय महाराज गंध लावायला नको नको झालंय कीर्तन करायला. मला म्हटले थोडा लावा. म्हणलं कायला पाकिट घेतो मारायला. भीक मागायची लाज वाटत नाही, गंध लावायची लाज वाटते. विषयाने तुला काय महाराज वाईट का बरं का. पैसे घेणं वगैरे ह्या गोष्टी गौ नाही का नामस्मरणाच्या पुढे. पण माझं म्हणणं असं आहे, तो एक प्रसाद आहे आणि प्रसाद मागून कोणी घेत नाही, तो येत असतो. लक्षात घ्या. विठ्ठल कीर्तन बाह्य विषय, त्यामुळे आपल्याला चिंतनातून तिकडे जायचं नाही. आपण कुणाला नाव ठेवत नाही. मला फक्त एक गोष्ट म्हणायची, भगवंताच्या नावाखेरीज या जगामध्ये काही सत्य नाही. या जगात दोन गोष्टी सत्य, एक म्हणजे जन्माला आला तो मरणार आणि दुसरं म्हणजे देव. तिसरं सत्य जगात नाही महाराज, जगात नाही. कोण सांग, ज्याची 5वी झाली ज्याचं 12व झालं त्याचा 13वा आणि 10वा होणार. जन्माले वाट पाहे काळ, घडी घडी काळ वाट अजून किती आहे. काळ आपली वाट पाहतोय. लक्षात घ्या. एखादा अपघात होतो मोठा, गाडीचा चक्काचूर होतो, पण महाराज माणसाला खर्चटत सुद्धा नाही. आपण काय आश्चर्य आहे बुवा. लक्षात घ्या, काळाची आणि वेळेची गाठ पडली नाही तर तुम्हाला कुणीच त्या ठिकाणी मारू शकत नाही. तारणारा भगवंत आहे, पण काळाची वेळेची गाठ पडली ना महाराज, तो चक्काचूर गाडीतून वाचलेला व्यक्ती केळाच्या सालीहून घसरून मरतो. का? कारण त्याची वेळ आलेली होती. ज्या ठिकाणी काळ उभा आहे फक्त तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा अवकाश आहे. देव आणि काळ कधी आपल्याकडे येत नाहीत महाराज. एका एका पावलानं आपण त्यांच्याकडे जायचं असतं. पंढरपूरला गेलो आणि नदीवर गेलो की शेजाऱ्याला म्हणलो, महाराज आलं बर का पंढरपूर. शियान्या, अरे ती तिथंच आहे, तू पंढरपूरला आला, पंढरपूर तुझ्याकडे येत महाराज. तसा काळ एका ठिकाणी उभा आहे आणि आपण एका 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 पावलानं त्याच्याकडे चाललो. एक दिवस गेला म्हणजे आपल्या आयुष्यातला दिवस गेला. एका माणसाने साधू विचारलं, महाराज माझं मरण कधी आहे? महाराज म्हणे असलं नाही कळत मला, मला कीर्तन करायची कळतात, पैसे घ्यायचं कळतात, हे नाही कळत मला. गमतीनं बरं का. तुम्ही म्हणसान हे जरा भावकीवरच रुसलेलं दिसते. असं आमच्यात असे आम्ही महाराज भेटलं की आम्ही म्हणतो, महाराज ढेकणाने ढेकणाला चावू नये, ढेकणाने दुसऱ्याला चावावं. गमतीचा भाग थोडा. महाराज म्हणे मरणार कधी? महाराज म्हणे तसलं नाही बाबा कळत. देवाचं नाव घ्यायचं, आनंदात जगायचं, चालत राहायचं. कोणी बघितलंय मरण? उद्याच्या मरणाची खात्री नाही कुणाला. उद्याचा दिवस बघल नाही बघल नाही सांगता येत. आजच्या काळात मरण नाही माहिती तुम्हाला. नाही नाही राव सांगाच की मला. वैतागलं ते महाराज. त्याला म्हणले असं आहे ना, तू 7 दिवसात मरणार आहे म्हणे. अग ग ग ग उगच विचारला असं त्याला वाटायला लागलं. घरी गेला, थोरल्या भावाचं त्याचं लय भांडण होतं. 20 वर्ष झालं बांधावरून. एका रानाची गंमतच असते. रान असतं 10 एकर आणि 1.5 गुंठा बांधा असतो आणि त्याच्याहून 20 वर्ष भाऊ बोलत नाहीत. काय मजा आहे बघा. हा कोल्हापूरला पूर आला आणि सगळे रान पाण्याखाली गेली.
कोल्हापूर सांगलीला. आम्ही चांगल्या 2-3 ट्रक भरून बिस्लरी घेऊन गेलो महाराज बरं का. ती मुलांचा अपघात झाला होता. 9 मुलं आमच्या दिवशी एकाच दिवशी एक्सपायर झाली. 9 मुलं धाकटीच सगळी. काय घटना फार विचित्र असतात बरं का. आम्ही 5 सरण एका शेजारी एक अशी चिटकून रचली आणि 5 मुलं एकाच सरणावर जळली महाराज. किती वाईट गोष्ट बघितली ना आम्ही. आणि त्या 5 जणांचे पानकी एका वेळी येड्या मारायला लावले. इतकं रडत होता ना समाज. काय आपलं दुःख खूप हलकं आहे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की आपल्याला फार दुःख आहे, फार मोठी दुःख आहे या जगामध्ये. जॉर्ज वॉशिंग्टन 10वी 11वी 12वीला जाईपर्यंत त्यांच्या पायात चप्पल नव्हती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ते. त्यांच्या पायात 12वी पर्यंत चप्पल नव्हती. रोज रडायचे आई कशी. आणि बाप वडील नव्हते. आईला म्हणायचे आई चप्पल घे बूट घे. कसली शाळेतल्या पोरांना चप्पल बूट आहे. आणि आईची परिस्थिती नव्हती म्हणे तुझ्या शिक्षणाला खर्च सगळं खर्च खाणं पिणं आपलं भागत नाही बाळा. माझी परिस्थिती आली की तुला घेईन. 10वीला एक पार्टी बरं का. कळते झाले चांगले 15-16 वर्षाचे. आणि एक दिवशी रडून रडून फार कोयाळ घातला घरात चपलीसाठी. आणि आईच्या मागच लागले. पाय धरला लुगडं धरून वाढायचे सोडतच नव्हते. आणि आईनं पुलावर बघितलं आणि आई तिकडच बघत राहिली. आणि ते म्हणले आई मी इतका रडतोय चप्पल मागतोय तर तू कुठं बघती. आणि मग आई कुठं बघती ते जॉर्ज वॉशिंग्टन साहेबांनी बघितलं बरं का 10वीत असताना. आणि मग ते बघितलं त्यांनी परत महाराज आईला चप्पल मागितली नाही. काय पाहिलं त्यांनी तुम्हाला सांगू. त्यावर एक लेकरू बसलेलं होतं 10-12 वर्षाचं. आणि त्याला 2ही पाय नव्हते. त्याच्या मनात एकच विचार आला मी चप्पल मागतोय कारण मला पाय. त्याने काय मागायचं महाराज. जगात आपल्यापेक्षा अनेक मोठी दुःख आहेत. फक्त आपण आपलं कवटाळून बसलो म्हणून आपल्याला दुःख वाटतं. तुम्हाला सुख म्हणजे भगवंत हे समजलं ना की तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. समाधान माना. 2 भावांची वाटणी झाली. 1-1 एकर शेजारी आला. दोघांचं रान चांगलं एकसारखं. दोघांचं ऊसाचं बेन एकसारखं नाही. इथं केळी जास्त केळीच घेऊ आपण. दोघांची केळी एकाच जातीची. डॉक्टर बी एकच त्यांना बरं का. खत एक सगळं एक. म्हणजे वाटणी बांधून नव्हती झाली म्हणून एक. नाही तर ह्याचा डॉक्टर वेगळा ह्याचा डॉक्टर वेगळा असतो. आपलं तसंच आहे. महाभारतातून आपण तेवढंच शिकलो भावकीची भांडणं. बाकी काय आपल्याला शिकता आलं नाही बाबा. चांगलं महाराज चांगलं उत्पन्न आलं. अशी तराट केळी दोघांची एकसारखी. पण मला सांगा दोघांचा माल एका वजनाचा निघल का. सगळं सारखं आहे पण त्यांचं शेवट फळ संपला अख्खा. ह्याचा 30 टन निघाला तर त्याचा 30च टन निघणं असं आहे का. त्याचा 32 निघू शकतो 25 निघू शकतो 35 निघू शकतो. असं का झालं. अन्न मान धन हे तो लक्षात घ्या. याला कुणी अडवू शकत नाही. 2 गोष्टी एकसारख्या असू शकत नाहीत. मग महाराज ज्या बांधावरून भांडणं झाली भाऊभावांची सांगली कोल्हापूर मधली. माझ्या मनात आलं पाणी पाणी बाबळी रामकटे वाजताच्या उंचची उंच. त्याच्या पार वरच्या फांदीला पाचट चिकटलेलं होतं वाहत्या पाण्यात. म्हणजे किती पाणी वरून गेलं होतं. 3-3 मजले पाण्यात बुडालेले होते बरं का. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. असं खोटं वाटायचं ऐकून पण गेल्यावर लक्षात आलं. म्हणलं काय भयान परिस्थिती वा. समुद्रच ना रानाच्या वर. मी म्हणलं सगळे येरावड्यातली भांडणं झालेली आणायला पाहिजे होती बांध. आणि मग म्हणाय पाहिजे होतं हुडीत बसवून बघा तुमचा बांध ज्याच्यासाठी मारामारी केली येरवड्या भोगताय ना बघा शोधा बांध कुठे. एकदा देवाची काठी लागली ना त्याचा आवाज होत नाही. लय लागली महाराज. ती कळून येणार नाही तुम्हाला. म्हणून मग तेथे रचले
सत्ता संपदा राहे सगळं जागच्या जागी राहणार आहे महाराज. यमाची आज्ञा आली काही घेऊन जाणार नाही. तुम्ही म्हणशाल घरदार समजा येईल इथं एक कावळा आणि तिकडे एक कोकिळा. कावळ्याची कावकावून कोकिळीची बरोबर होईल का महाराज? तुम्ही बी कोकिळाची. तो का म्हणे नटदार हे अर्जुन महाराज मोठे नटभैरव काय गायक आहे महाराज. काय काय जणांना शक्तीच असते पण कावळ्याने नादाला लागू नये म्हणून मी आपल्या नादाला लागत नाही. मी आपला त्यांच्यावर सोपवतो. विठ्ठल मरण 7 दिवसात म्हणला. 7 दिवसात मरणार आपण. पहिला थोरल्या भावाकडे गेलो. 20 वर्ष भावाबरोबर भांडणे बरं का बांधावून. दादा अरे दादा दादा बाहेर आला म्हणला भांडणं करायला काय. दादा दांडकच घेऊन बाहेर आला. हा शेजारचा आल्यावर नाही दांडके भाऊ भाऊ आल्यावर लगेच दांडका हातात येतं. आला दांडकं घेऊन बाहेर म्हणला का दादा फेक म्हणला दांडका. आयुष्य गेलं आपलं भांडण्यात. एका आईच्या पोटची लेकर आहेत आपण. पाया पडला दांडकच गळालं भावाचं. काय सूर्य कुठं उगवला म्हणला. काय झालं दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. एकमेकाला मिठी मारली. पुष्पा पिक्चर बघितला का नाही तुम्ही? तसलंच आहे ते. असं छावा नसन बघितला पुष्पा सगळ्यांनी बघितला. महाराज मिठी मारली रडून म्हणला बघ दादा काय झालं असेल ते झालं असेल. पाठीमाग तुझं पुतणी म्हणजे तुझी लेकरच आहेत बघ. चांगलं वाग सगळ्यांशी. आपण जर चांगलं वागलो तर आपली पोरं सुद्धा चांगलं वागतील. भावकी एकत्र राहिली तर गावात दबदबा राहतो. दादा दादा खुश झाली दोघं. गेला गावात ज्याच्याबरोबर कशाने वाद झालता काय झालता सगळ्यांना भेटला. म्हणला बरं का काय चुकलं असेल ना माझ्याकडून तर माफ करा. एका गावात तोंडावर तोंड रोज पडणार. भांडणं नको ना काय नको. तो एका पार्टीचा होता आणि गावात दुसरी पार्टी होती. म्हणजे असं गावच नाही ह्या जगात शिल्लक. भारतात असेल भारतात ज्याच्या 2 पार्ट्या नाहीत बरं का. आणि असं गाव शिल्लक नाही ज्या बसनी मंडळात बी 2 पार्ट्या नाहीत. म्हणजे तेवढं शिल्लक होतं तिकडे बी आले. ती लय सत्य आहे. आणि महाराज आला सगळ्यांशी मिटवून घेतलं. घरी आला बायकोला आवाज दिला. ऐकलं का ग? बायको आली म्हणली चहा आणू काय? हा म्हणला चहा ग तुझ्या हातचा चहा आणलाय बरं वाटतोय. बायको म्हणजे असलं ही नवीनच ऐकाय मिळलेल्या दिवसात शिवी देऊन चहा मागायचं म्हणली. ही डोला आज कसा असा बोलतोय असं म्हणली ती मनातली मनात. म्हणजे मनातल्या मनात म्हणतातच फक्त आपल्याला ऐकू येत नाही असं आपलं काय. महाराज बायकोने चहा आणला. बायकोला म्हणला बघ हे बघ तुला लय मी मोठ्याने असं दाफरून बोलतो. शेवटी तू माझ्या हक्काची म्हणून बोलतो. मी दुसऱ्या कोणाला बोलू शकतो का? काय चुकलं जर असेल ना तर मला माफ कर. डोळ्यात पाणी आलं
टचकन. बाईची जात महाराज वेगळीच आहे. तिच्या इतकी शक्तिशाली आणि तिच्या इतकी मवाळ जात हे जगात नाही. तिला समजणं अवघड आहे, पण बाई आपल्याला पक्क समजते एवढं मात्र खरं. म्हणजे आपण खोटं बोललो तरी आपल्या घरच्यांना लगेच ओळख होईल. तेवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. तेवढं जरा जपून खोटं बोलायचं नाही. खोटं कशाला बोलायचं, मला असं म्हणायचंय विठ्ठल. बायकोला म्हणला काय चुकलं असेल तर माफ कर. बाई तुला असं वाईट वाटलं महाराज, असं का बोलतोय आपल्या नावाला. मुलांना जवळ घेतलं, रोज त्याचं वागणंच वेगळं झालं महाराज. असं जवळजवळ 20 दिवस लोटलो आणि मग त्याच्या देहात आलेला का आपण तो 7च दिवसात मारणार. 20 दिवस झालं तरी आपण मारा. परत गेला महाराजाकडे म्हणला माझ्या फार काळजाचं पाणी झालं. काय झालं? तुम्ही तर म्हणला मी 7 दिवसात मारणार आहे. अरे म्हणला मी बी 7 दिवसात मारणार आहे. सोमवार ते सोमवार मग रविवारपर्यंत 7च दिवस होतात ना म्हणला. कुठला तरी एक दिवस मिळणारच आहे म्हणला. हा लोक म्हणला असतो होतो कसा जगला म्हणला तू ह्या दिवसात. म्हणला महाराज अख्खं आयुष्य जसं जगलो नाही तसं म्हणला ह्या 20 दिवसात जगलो. याच्यासारखा आनंद मला अख्ख्या आयुष्यात मिळाला नाही. म्हणला प्रत्येक जण 7च दिवसात मरणार. असंच जगतात, चांगलं जगताल, चांगलं राहताल, समाधान मिळेल, आनंद मिळेल, घराचं गोकुळ होईल. आणि देव मथुरेत जरी जन्माला आला तरी राहायला मात्र गोकुळात येईल. तू घराचं गोकुळ बनव, तुला देव शोधावा लागणार नाही. देव तुझ्या घरातच येईल. महाराज इतका सोपा आहे देव, लक्षात घ्या. संतांनी केला आपल्याला. योगी यांच्या ध्यानी आणि तो मागे पुढे. मग तो ओळखायचा असेल तर संतांच्या वचनांचा मंत्र घ्या आणि भगवंताच्या दारात उभं राहा. एक क्षण राहा, मोकळ्या मनानं राहा, भावना युक्त राहा आणि मग तुम्हाला काय प्राप्त होईल याचं उत्तर देवाची द्वारे उभा लहान लहान गोपाळ मंडळी नाचतायत त्यांच्यासाठी. तुमचं नशीब आहे बरं का, तुम्ही माकडच असणार आहे, तुम्हीच नाही हो. आपण सगळी महाराज रामप्रभूंच्या काळात त्यांना मदत करणारे वानरच असतात. म्हणून
महाराज पुण्याचं आहे. देवाच्या संगती वानर असो म्हणून भगवत भक्त म्हणून आत्ता जन्माला आला आणि त्याच्याच रंगात नाचायचं आणि त्याच्याच रंगात रंगत रंगत महाराज शेवट करून तू आला विठेवरी मी झालो वारकरी. तू आला विटेवर आम्ही झालो वारकरी. आम्ही तुझी माकडच होतो पण तू विटेवर आला म्हणून आम्हाला वारकरी होऊन यावं लागलं. तुला आम्ही तसं सोडतोय. संतांचं वचन आहे महाराज. बघा अपघात झाला वेताळा दाजीचा. फोन झाले पाहुण्या रावळ्यांना असं असं वाईट घटना झाली. सगळ्यांनी एकमेकांना फोन केले आणि महाराज हळहळ व्यक्त झाली. पाहुणे रावळे आले, गावकरी मंडळी आली, भाऊकीतली मंडळी आली. त्या ठिकाणी आता वर्षभरापूर्वीचा विषय. महाराज उंबऱ्यात वरांड्यावर आपण शव आणलं आणि ठेवलं. रडारडी दुःखाचा काळ आहे महाराज. बरं उंबऱ्याच्या आत का नाही? आता तुम्हाला चिंतनाचा विषय सांगतो. प्रत्येकाचं तुमचं एखादी झोपडी असू दे नाही तर तुमचा महाराज 1 कोटीचा बंगला असू दे. एकदा बाहेरून मयत झाल्यानंतर मयत आली उंबऱ्याच्या आत घेऊन जात नाहीत महाराज. आपण पुढे ठेवतो, ओसरीवर ठेवतो, वरांड्यात ठेवतो. का? तो तुम्हा आम्हा जिवंत माणसांना संदेश आहे महाराज. ऐका, अरे मी बांधलेलं घर, मी जगलो ह्या घरात, वागलो ह्या घरात, माझ्या गोतावळ्यात रमलो, आनंदाने खेळलो ह्या घरात. एकदा माझा आणि जीवाचा संबंध संपला, माझा आणि उंबऱ्याचा सुद्धा संबंध संपला. बरं का? तुमचं काय माझं काय प्रत्येकाचं तेच आहे महाराज. आपल्याला उंबऱ्याचा संबंध संपला एकदा मृत्यू झाला की नुसताच उंबऱ्याचा संबंध नाही. ऐका पुढं. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी. कोण दादा म्हणत असेल, कोण नाना म्हणत असेल, मुलं पप्पा म्हणत असतील, कोण मामा म्हणत असेल, कुठल्या ना कुठल्या नावानं शिनची येताळा कारे कुठे मित्रमंडळी म्हणत असतील. जो जसा नात्याने गुंपलेला आहे तसं त्यांना हाक मारत असतात. हाक मारणारा समजा वास्तुशांतीचा कार्यक्रम घर बांधलाय, काय मामाच्या वास्तुशांतीला जायचं, हे आवरा रे कुठं जायचंय, नानाच्या वास्तुशांतीला जायचंय, आवरा रे कुठं जायचंय, दादाच्या वास्तुशांतीला जायचंय. ज्या नावाने आपण बोलतो त्या त्यांच्या. मग ज्या दिवशी मैताचा कार्यक्रम होता त्या दिवशी कोण असं म्हणलं का मामाच्या कार्यक्रमाला जायचंय, नानाच्या कार्यक्रमाला, दादाच्या कार्यक्रमाला, पप्पाच्या कार्यक्रमाला? मग कालपर्यंत पप्पा म्हणत होता, कालपर्यंत दादा मामा काय म्हणत होता, आजच कसं काय फोन करून विचारलं मयत उचलली का? दादाला उचललं का विचारलं नाही, पप्पाला उचललं का विचारलं नाही, मामाला उचललं का विचारलं नाही. नाव पुसून गेलं महाराज. एकदा मृत्यूचा स्वीकार केला त्याचं नाव सुद्धा पुसून जातं. दिली झाला प्रेत रूप शरीराला दुःखात आहे. कुटुंब सगळे दुःखात आहे पण ते प्रेत ते लक्ष्यला ठाव स्मशानात. त्या प्रेताचं त्या शरीराचं लक्ष महाराज स्मशानाकडे लागलेलं असतं. कारण त्याला उचलून आपण तिथंच घेऊन जाणार. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हय हया यम धर्म. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी भरभरा जळत असे. फिरविला घट घोडीला चरणी महावाक्य बोंब झाली. तिथं सुद्धा महाराज महावाक्याचीच बोंब आहे. केले कर्मांतर ओंब मारी हरी हरी भगवंताच्याच नावाची बोंब सांगितली. महाराज पाहुणे मंडळी आले, खांदेकरी आले, सजवण्यात आलं बरं का, सजवण्यात आली यात्रा. देहाची या गावा आली या जन्म आणि मृत्यू सोहळ्या. जन्माचाही सोहळाच आहे आणि मृत्यूचाही सोहळाच आहे. तो सोहळा नसता तो महाराज एवढं सजवलं कशाला असतं? तसंच नसतं का नेलं? हा स्मशानभूमीत तसंच नसतं का जाळलं? महाराज सजवलं जातं, तो सोहळाच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एका सोहळ्यात आपण स्वतः आहे आणि सहभागी आहे, दुसऱ्या सोहळ्यात आपण स्वतःच आहे पण सहभागी नाही. सोहळा आपलाच आहे पण एक आपला आपण असताना एक आपला आपण नसताना. मग तो भोगायचाच या ठिकाणी येऊन.
दोन खांदेकरी पाहुणे मंडळी आली, दोन खांदेकरी पाहू किती माणसं आली. राम नाम सत्य करत महाराज स्मशानभूमीच्या दिशेने निघालो. सगळे गेले, विसावा झाला, अग्निदान झालं, फिरविला घट फोडीला चरण, ओम सुद्धा झाली आणि महाराज पाया पडून सगळे माघारी फिरले आणि घरी आले. घरी आल्यावर उंबऱ्याच्या बरोबर समोर चौकटीच्या समोर एक दिवा लावलेला असतो आणि सगळे त्या गोमूत्राचं लिंबाच्या पाण्याने गोमूत्राला स्पर्श करतात आणि महाराज त्या दिव्याला हात आपण जोडतो आणि आपल्या मार्गाने निघून जातो. का बरं तुम्ही दिव्याला हात जोडला? काय नक्की दिव्याचं काय? महाराज शास्त्र सांगतं तो जीव जो मघाशी मी तुम्हाला सांगितलं चौकटीच्या आड्यावर बसलेला आहे, 10 वेळा ज्याला भोजन केलं, दर महिन्याला जो भोजन करतो आणि आज वर्ष श्राद्धाला सुद्धा शेवटचं भोजन करणार तुमचं आणि मग दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करणार, तो जीव चौकटीच्या आड्यावर बसलाय. पण तो अंधारात राहू नये मग त्याला उजेडात असावं म्हणून तो दिवा लावलेला आहे. त्या दिव्याचा जेवढा वर्तुळाकार प्रकाश पडतो त्या जीवाला फिरण्यासाठी तेवढीच जागा आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला बाहेर जाता येत नाही. आपण जो हात जोडला तो त्या दिव्याला नाही, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये फिरत असलेल्या जीवाला जोडला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घेवा. पाहुणे मंडळी, आम्ही अष्टमंडळी सगळे निघून गेली महाराज. 13 दिवस आपण तसाच दिवा ठेवलाय जोपर्यंत आपलं सुतक पेटत नाही. आणि महाराज सुतक पाळतो म्हणजे तरी काय करतो? महिला मंडळी कुंकू लावत नाहीत, दागिने घालत नाहीत, नवीन कपडे घालत नाहीत. पुरुष मंडळी गंध लावत नाहीत, डोकं बांधून ठेवतात, विशीच्या बाहेर जात नाही, चांगलं चुंगलं खात नाहीत, चूल पेटवत नाही. या अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. मग हे पाळतो म्हणजे का पाळतो, कशासाठी पाळतो? तर आपण त्या जीवाचं शरीर जाळून आलो, मग त्या जीवाला त्याच्या शरीराची आठवण होऊ नये म्हणून आपण आपल्या शरीराला नटवत नाही. आपण त्या जीवाला दाखवतो आई आम्ही सुद्धा आमच्या शरीराला नटवत नाही. शास्त्र असं म्हणतं घरातल्या बाई माणसानं सुतकाच्या काळात उंबऱ्याच्या आत बाहेर केसाला कंगवा सुद्धा लावायचा नसतो, बरं का? केसाला कंगवा सुद्धा लावायचा नसतो, त्यानं जीवाला त्रास होतो. महाराज आजपर्यंत नसल कळलं तर आता ऐकून घ्या. सुतकाच्या काळात उंबऱ्यात भान पाडू नये, पुरुषाने आणि स्त्री नाही, चांगलं चुंगलं करून खाऊ नये. साधे साधे नियम आहे. कधीपर्यंत? 13व्या पर्यंत हे नियम आहे. 13व्या पर्यंत हा जीव तुमच्या घरात होता. 13व्याला पानक्यानं गोड घास झाला, पानक्याचा पहिला घास पानक्यानं खाल्ला. बघा इतर वेळी सगळी पंक्तीला बसते, पण 13व्याच्या दिवशी पहिला पानक्या त्या 13 जणांच्या पंक्तीला बसवलेला असतो. त्याला पहिला घास खायला असतो. महाराज त्याच्या ताटामध्ये त्यानं घास खाल्ला की मार्ग मोकळा होतो या जीवाचा पुढच्या प्रवासाचा. वेताळा दाजींचं 13व्या दिवशी पानक्यानं घास खाल्ला की तुमचं घर सोडलं, लक्षात सोडलं आणि ते पुढच्या प्रवासाला लागले. 12 दिवसाचा प्रवास शास्त्रानं सांगितला. परलोकामध्ये यमदूतांच्या सोबत 12 दिवसाचा प्रवास, त्यापैकी 1 दिवस पूर्ण होण्यासाठी मृत्यू लोकामध्ये 1 महिना पूर्ण होतो. मग 1 दिवस पूर्ण झाला त्यांचा चालून की थकतो जीव आणि त्याला भोजनाची गरज असते, ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा कुठून मिळते? तर महिना जेवण किंवा मासिक श्राद्ध आपण या ठिकाणी घालतो, तिथून त्या जीवाला ऊर्जा मिळते. म्हणजे ध्यानात ठेवा, तुमच्या घरची गेलेली व्यक्ती दर महिन्याला तुमच्या घरचं जेवण करत असते. रडायचं नसतं, सुखानं जेवण घालायचं असतं. करायचं काय असतं? केलंच तर भजन, गावचं भजनी मंडळ बोलवावं आणि दर महिन्याला भजन करावं. देवाच्या नावाच्या गजरामध्ये त्याचं जेवण घेऊन द्यावं. महाराज काही तुम्ही परिस्थितीत बदल करू शकत नाही, लक्षात घ्या. भिताडाला जरी धडक घेतली तरी गेलेला माणूस परत येणार नाही. मग जर गेलायच नाही तर त्याचा सुखाचा प्रवास करणं आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. मग एक वेळ जास्त रडण्यापेक्षा 1 वेळ जास्त देवाचं नाव घ्या, जेणेकरून त्याचा प्रवास सुखाचा होईल. आज गरुड पुराण सांगतं 12 दिवसाचा प्रवासाची पूर्णता आजच्या दिवशी सांगितली. त्याला आपण वर्ष श्राद्ध म्हणतो, त्याला पुण्यस्मरण म्हणतो किंवा त्याला तर्पण विधी असं म्हणतो. आजचं जेवण तो जेवतो आणि महाराज दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. मग आजपर्यंत तुम्ही देवाच्या पाया पडलेलं पुण्य, आजच्या दिवशी देवाचं नाव घेतलेलं, देवाच्या नावाचा गजर झालेलं पुण्य, याचा अर्धा भाग इथंच राहतो, अर्धा भाग त्या जीवाकडे जातो आणि चांगल्या गतीला जीव प्राप्त होतो. मग आजपासून तुमचा आणि जीवाचा संबंध संपून जातो. महाराज नव्या नवरीला पहिल्यांदा माहेरी आली
आणि तिची पाठवणूक सासरी करायची त्यावेळेस सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणीच आहे लक्षात घ्या, पण मन मात्र वेगळ्या आनंदाने भरलेलं असतं तिच्या संसारासाठी. म्हणजे पाठवणुकीला डोळ्यात जरी पाणी असेल तरी मनात वेगळा आनंद आहे. आजचा दिवस अगदी तसा आहे लक्षात घ्या. डोळ्यात पाणी दुःख 100% असणार, पण तरी सुद्धा नवीन घरात प्रवेश या जीवाचा होतोय. जीव आज देवाच्या दरवाजात उभा आहे. आता बरं का मध्यंतीच्या काळामध्ये चित्रगुप्त समोर बसलेला आहे, उजव्या हाताला देव उभा आहे आणि डाव्या हाताला यम उभा आहे. महाराज यम नरकामध्ये खेचून नेण्यासाठी आणि देव स्वर्गामध्ये खेचून नेण्यासाठी. आणि नियती चित्रगुप्तच्या पाठीमागे नियती सांगते हे गिराईक माझे नरकातही जाणार नाही आणि ते स्वर्गातही जाणार नाही, ते 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात माझ्याकडेच येणार आहे. महाराज आपण सगळी नियतीची गिराईक आहे, आपण तिकडेच जाणार. फक्त एक गोष्ट घडते, जर पापाचा पाढा वाचला तर यमाला आनंद होतो आणि पुण्याचा पाढा वाचला तर देवाला आनंद होतो. ऐका, असं जीवन जगा की चित्रगुप्तानं आपलं पुस्तक वाचताना देवानं जास्त वेळा हसावं, याच्यापेक्षा काय महाराज, यमाला कमी वेळा हसावं, असं जीवन जगा. संसारी माणसाकडून पाप कर्म घडणारच आहे थोडं थोडं, पण महाराज देवाच्या नामस्मरणानं चुकून घडलेलं पाप मिटलं जातं, मुद्दाम घडलेलं नाही मिटत. तुम्ही देऊळ बांधलं तरी या भांपक कल्पना आहेत, त्याचा भोग भोगावाच लागतो. मग आज या ठिकाणी वेताळ दाजीच्या प्रवासाची पूर्तता आहे आणि ती पूर्तता देवाच्या दरवाजात आहे. महाराज देवाची ये द्वारी हा क्षण तरी, मग त्यावेळेस आपण काय करणं गरजेचं आहे? हरी मुखे आपल्यालाही आज हरी मुखे म्हणायचं, आपणही देवाचं नाव घ्यायचं, आयुष्य जगतानाही घ्यायचे. आणि महाराज आजच्या दिवशी या जीवाला चांगली गती प्राप्त होण्यासाठी सुद्धा देवाचं नाव घ्यायचं. सुंदर हात वरती करा आणि भगवंताचं सुंदर भजन करा. हरी विठोबा
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाव मुखात असू द्या. महाराज, भगवंताचं नाव तुम्हाला जन्माला येण्यापूर्वी, जगताना आणि गेल्यानंतर सुद्धा तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे दुसरं काही नाही. या जगात करणारे तुम्हीच आहेत, लक्षात घ्या. परंतु तुम्हाला तुमचं कर्म भगवंताच्या चरणाशी वाहता आलं पाहिजे. तुम्ही तुमचं कर्म भगवंताच्या चरणाशी वाहिलं तरी त्याचं फळ तुम्हालाच मिळणार आहे, लक्षात घ्या. हा, केळीचं उत्पन्न झालं चांगलं आणि फक्त एक वाक्य बोलायचे, देवा हे मजची स्तव घडले परी म्या नाही केले, हे जेने जाणितले तो सुटला गा. माऊली म्हणतात की हे माझ्यामुळेच घडलं, मीच कष्ट केलेलं दिसतंय सगळ्यांना, पण मी नाही केलं, तू माझ्या पाठीशी होता म्हणून हे झालं. त्याची पट्टी केळाची काय देवाच्या नावाने जाणार नाही, ते तुमच्याच नावाने येणार आहे. फक्त तुमचं कर्म देवाच्या चरणाशी वाहिलं जातं, एवढा एका वाक्यानं लक्षात घ्या. मग काय फरक काय पडतो आपल्याला देवाचं नाव घ्यायला आणि आपलं कर्म देवाच्या. कर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मग महाराज तो अध्याय ते पुण्य जेवढं प्राप्त होतं तेवढं तुम्हाला प्राप्त होतं. फक्त एवढं म्हणण्याने कामामध्ये काम काही म्हणा, राम फक्त तुम्हाला काम करताना करायचंय, काम सोडून नाही. नाहीतर ना बायको केली, 2 पोरं झाली घरात, म्हातारी आणि भगवी कपडे घालून जोगी झाला आरशियाना. मग कुणी लग्न करायला लावलं होतं? कुणी तुला मुलं आहेत, बायको आहेत, म्हातारी कोण सांभाळणार तुझी? उचित कर्म जे सांडिती मग नैष्कर्मे होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे. माऊली म्हणतात तुम्हाला उचित कर्म सांडण्याचा अधिकार नाही. जर ते तुम्ही सांडलं तर महाराज तुम्हाला भक्ती घडत नाही. मग महाराज तुम्हाला भक्ती घडायची असेल ना, सावता माळ्यासारखी महाराज रानात, फुलात, विहिरीत, पाण्यात तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज आज गेलेल्या जीवाला शांती कशा नाही तर भगवंताचं नाव घेणं नाही. डोळ्यात अश्रू आणण्याऐवजी महाराज भगवंताचं नाव मुखामध्ये आणा, भजन करा विठ्ठल. आता आईची बापाची जागा काय कोणी भरून काढू शकत नाही. गेलेल्या पत्नीच्या आयुष्यातली पतीची जागा भरून निघणार नाही, मुलांच्या आयुष्यातील वडिलांची जागा भरून निघणार नाही. पण त्याला पर्याय सुद्धा, या गोष्टीला पर्याय सुद्धा नाही. एक लहान लेकरू 10-12 वर्षाच्या मुली काय 3री 4थी 5वी शाळेला जात असतील, जाणं झालं वडिलांचं. आता जर 5वी 6वी 7वी 10-12 वर्षाचं लेकरू असेल तर वडिलांचं वय किती असायचं? असेल तरुणपणात जाणं झालं. आणि मग महाराज 10-12-13 दिवस ती मुलगी शाळेत गेली नाही. आणि मग त्या 10-15 दिवसांनी शाळेत गेली, दुखवटा गेल्यानंतर आता मुलींना माहिती होतं की आपल्या वर्गातली पोरगी तिचे वडील वारलेत. मग लहान मुलांना काय कळतं? मुलांचं मन असं मोकळं असतं. मग कुणाकडून आई वडिलांकडून ऐकलं, मुलं घरात ऐकतात आणि ते महाराज अनुकरण करतात. मग आपल्या तोंडात शिवी आली तर मुलांच्या तोंडात आपसुक शिवी येते. त्यांना तडाखा मारू नका, ते तुमचंच गुण घेतलेलं आहे, दुसरं कुठलं. जे सराउंडिंगला ऐकलं महाराज त्याचंच अनुकरण मुलं करतात. मग मुली म्हणायच्या, होय ग तुझे पप्पा वारले? हो माझे पप्पा वारले. मग तिच्या डोळ्यात थोडंसं हलकं पाणी आलं, वडिलांची आठवण आली म्हणे. आणि आमची आई म्हणत होती, अगं माणूस मेला ना तर सोबत काही घेऊन जात नाही. आता मुलं जे घरात ऐकतात ते त्यांना काय माहिती आपण नक्की काय बोलतोय. ताडकून मुलगी उठली म्हणजे, हे असं थोडीच आहे म्हणे, माझे पप्पा गेलेत मला माहिती आहे, ते लय काय घेऊन गेले. आता महाराज एक शिक्षिका चालली होती तिथून, शिक्षकाने ऐकलं म्हणे पोरगी असं कसं बोलते, म्हणजे असं कसं बोलू शकली? शिक्षिका आली म्हणे, बाळ काय झालं, असं कसं बोलली तू? की माझे पप्पा घरून खूप काही घेऊन गेले. म्हणजे हो माझे पप्पा म्हणे घरून खूप काही घेऊन गेले. म्हणे काय ग बाळ, काय काय झालं? गालावून हात फिरवले, पाठवून म्हणले माझ्या आईच्या कपाळाला असं भलं मोठं कुंकू होतं म्हणे तुळजापूरला गेले, लक्ष्मी त्या भवानी मातेकडे बघितलं ना, माझी आई त्या भवानी मातेसारखी सुंदर दिसायची कुंकवामध्ये. माझे पप्पा गेले म्हणे, माझ्या आईचं कपाळाचं कुंकूच घेऊन गेले. आता माझ्या आईच्या कपाळाला कुंकूच नाही म्हणे. मला ते बरोबर नाही वाटत. माझे पप्पा काय मोकळ्या हाताने नाही गेले म्हणे. माझी आई चालत आली ना म्हणे तर पायाच्या पैंजनाचा छुम छुम आवाज यायचा म्हणे. भरलं घर वाटायचं, भरलं घर. आमच्या गावात घरात संगीत लावले सुंदर असा आवाज यायचा आईच्या पैंजनाचा. आणि म्हणे माझे पप्पा गेले ना तेव्हापासून घरात काही पैंजनाचा आवाजच आला नाही. आणि म्हणे माझे पप्पा आईचं पैंजन सुद्धा घेऊन गेले.
आईच्या जोडव्याचे टच 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 आता घरात होत नाही म्हणे. का? माझे पप्पा आईचे जोडवे सुद्धा घेऊन गेले. माझ्या आईच्या इतक्या रंगीत आणि सुंदर साड्या होत्या, देवी नटल्यासारखी माझी आई नटायची आणि मला ती फार भारी वाटायचं म्हणे. आणि म्हणे आता साडीचा रंगच नाही म्हणे, कशा फिक्या फिक्या रंगाच्या साडी आई घालते आणि येते. अगं माझे पप्पा मोकळ्या हाताने नाही गेले, माझे पप्पा माझ्या आईच्या साडीचा रंग सुद्धा सोबत घेऊन गेले. म्हणे माझे पप्पा माझ्या आई जर पळत आली ना, पाहुणे आले ना, अशी कमरेला पदर खोसायची, काय पाहिजे, काय करू, भाकरी करू का, चहा करू का, काय करू का, अशी मोकळ्या मनाने विचारायची, मोठं तोंड भरून बोलायची. आता माझी आई तोंड भरून बोलत नाही, माझी आई दोन शब्द जपून वापरते, माझी आई हळूहळू चालत येते, माझी आई पाहुण्याशी जास्त बोलत नाही, माझी आई पाहुण्यांना जास्त प्रश्न विचारत नाही. माझ्या आईचं चालणं माझे पप्पा घेऊन गेले, माझ्या आईचं बोलणं माझे पप्पा घेऊन गेले, माझ्या आईच्या चालण्यातली चाल सुद्धा माझे पप्पा घेऊन गेले. कोण म्हणतं म्हणे माझे पप्पा मोकळ्या हाताने गेले? महाराज, ज्याच्या घरात ज्याच्या ज्या ज्या नात्यात माणूस गुंफलेला आहे, त्या प्रत्येक नात्याचं काही ना काही अंग त्या माणसाच्या सोबत निघून जातं. लक्षात घ्या. एक गोष्ट आहे, माऊली म्हणतात माझा नवरा हा पंढरीचा पांडुरंग आणि मी तयाची नुवरी झाली, घर रिघे झाले पट्टराणी बळे आणि बाई मी आवरले सावळे परब्रह्म. तुकोबाराय म्हणतात मी घर सोडून दिलं आणि पट्टराणी झाली. कुणाची? मी नवरा केला म्हणे. कुणाला? पांडुरंगाला. प्रश्न विचारला साधकांनी. महाराज म्हणे पुरुष माणसं आहेत तुम्ही खुशाल म्हणता मी नवरी झाले आणि देवाला नवरा केलं. तुम्हाला नवरा बायकोचं नातं म्हणे नुसती घराघरात भांडणं आहेत नवरा बायकोच्या, तुम्हाला हे नातं कसं देवाशी जोडावं वाटलं? म्हणे ज्या नात्याला पर्यायच नाही ते जगात एकच नातं आहे, त्याला नवरा बायकोचं नातं म्हणतात. कुणीही घरातलं गेलं, म्हातारी गेली ना, मावशी शेजारी बसून म्हणल मी तुझ्या आईसारखी, पण नवरा आणि बायको यातलं कुणी जाऊ द्या, या जगात कोणच नाही, मी त्याच्यासारखं म्हणण्याची ताकद नाही. मग माऊली म्हणतात ज्या नात्याला पर्याय नाही ते नातं माझं देवाशी, बरं का? म्हणून मी तयाची नुवरी झाली गे माय. महाराज, फार फार दुःखाचे प्रसंग माणसाच्या आयुष्यात येतात, पण तरी सुद्धा भगवंताचं नाव मुखात घ्या, तुम्हाला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळही येतं. आणि महाराज ते त्या जीवासाठी सुद्धा सुखाचं असतं, म्हणून देवाचं नाव असू. आज हा कार्यक्रम झाला वर्ष श्राद्धाचा, भोजनाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगू, काही लोक म्हणतात आम्ही खात नाही, वर्ष श्राद्धाचं 10व्याचं 13व्याचं चालत नाही. आमची महाराज मंडळी म्हणतात, आणि अशी म्हणणारी महाराज मंडळी पुढे जाऊन ढाब्यावर जेवतात. हा कसल्या माणसाचं जेवतात, त्याला काय शिवत आहे का नाही काय बघतो आपण महाराज. फार पण गोष्ट तुम्हाला एक सांगतो, 2 मिनिटाची, 5 मिनिटात आपण सेवा संपवून बरं का. नवीन नवरी पहिल्यांदा माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर तिला पाठवणूक करायची मुराळे आला की घेऊन जाण्यासाठी सासरवाडीकडून. मग मुराळ्याची गाडी आली, बैलगाडी असेल, आता समजा 4 व्हीलर असेल. मग मुराळ्याला नवी नवरी पहिल्यांदा सासरी पाठवायची म्हणून पोळ्या बनवल्या, शेजारनी पाजारांना गोळा करून चांगली बुद्धी बनवली आणि ती टोपल्यात भरली, त्याला गाठण मारली, नाव घेऊन गाठण मारली सवासनींनी. मुराळ्याच्या डोक्यावर दिली, मुराळ्यांनी गाडीत नेऊन ठेवली आणि महाराज मुराळी ती नव्या नवरीला घेऊन निघाला. डोळ्यात पाणी आहे माहेर काढल्या मंडळींच्या. टाटा केला, सुखी राहा ग बाई, सुखी राहा. मुराळ्याला म्हणली लक्ष ठेवा बरं का आमच्या लेकीवर. आणि महाराज मुराळी गेला. जो मुराळ्याची गाडी आली स्वतःच्या घरी बरं का, आणि ती नवीन नवरी उतरली. एक घरातली म्हातारी बाई कोण आली, सासू आली, चुलत सासू असली, भाकरीचा थोडा घेतला, डोक्यावर नवा नवरीच्या दृष्ट लागू नये म्हणून फेकला. नवी नवरी आत घेतली, पण ती पाटी नाही आत घेता. पाटी कुठं मांडता? वरांड्यावर, वसरीवर मांडली. शेजारी पाजारी निरोप दिला, इकडे निरोप दिला, तिकडे निरोप दिला, गोळा केली सगळी सवासनीला गोळा केलं. सोडा म्हणे बुती आली, नव्या नवऱ्याच्या माहेरीकडून आली, बुती सोडली, नाव घेऊन सवासनीने सोडली. आणि मग एक एक तुकडा पोळीचा तोडला, चतकुर अर्धी अर्धी पोळी सगळ्यांना वाटली. का बरं वाटली? का त्यांना पोळ्या
पोळ्या मिळत नाहीत म्हणून वाटली. नाही नाही, त्याच्या मागे शास्त्र आहे, त्याच्या मागे कारण आहे. काय कारण तुम्हाला सांगू? ती पोळी, गोड पोळीचा घास ती एक त्या सवासनीने खावा असा त्याचा नियम आहे. का बरं खावा? तो गोड घास बनवणार या पोरीच्या माहेरातली मंडळी असतात. त्या पोरीचा बाप, त्या पोरीची आई त्या पोळीतून, त्या पोथीतून, त्या पोळीच्या घासातून निरोप पाठवलेला असतो. तो म्हणतो आम्ही पाठवलेला गोड घास खा आणि माझ्या लेकरावर तेवढं लक्ष ठेव. माझं लेकरू सासूरवाशी नाही. सासूबर भांडण, नवऱ्याबर भांडणं होत्या, सासऱ्याबर नंदबर भांडणं होत्या. तुम्ही मध्ये पडू नका, पण मायेनं तिच्या पाठीवरून हात फिरवा, तिच्याशी गोड बोला, चांगलं वागा. माझ्याकडला एक गोड घास खा आणि तिच्यावर तेवढं लक्ष ठेवा. आजच्या जेवणाचा निरोप दुसरा काही नसतो. तो जीव तिथून सांगतो तुम्हा सगळ्यांना, आपतेष्टांना, पाहुण्या रावळ्यांना, भाऊकीच्या मंडळींना, मित्रमंडळींना, माझ्या नावानं आज जो गोड घास बनवलाय ना तो खा. माझ्या लेकरांवर, माझ्या कुटुंबावर तेवढं लक्ष ठेवा. काही नसतं तुम्हाला सांगतो. त्या जीवाचं आज वर्ष श्राद्धपूर्ती झाली. नात्यानं माझे दाजी आहेत, आमची मावस बहीण आणि आमचे दाजी आहेत. फार फार विचित्र अशी घटना 1 वर्षापूर्वी घडली. कुठलीही घटना महाराज तुमच्या नियतीमध्ये जसं लिहिलेलं आहे तसं घडणारच आहे. फक्त नियतीनं लिहिलेली घडणारी वेळ आणि आपलं आयुष्य जेवढं आहे ना त्यात कसं जगायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य भगवंतानं तुमच्या अधीन केलेलं आहे. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. जेवढं आपलं आयुष्य तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण पाहिल न पाहिल सांगता येत नाही. घटिका भर आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यात तरी काय अर्धा आयुष्य आपलं झोपेत आहे. आणि सुंदर वर्णन आहे अभंगामध्ये, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजन अशी ती पाहिगा. आपल्या आयुष्य शिल्लकच किती राहते. 70 वर्ष जगला तर त्यातलं 30 वर्ष झोपण्यात जातात. शिल्लक 40 वर्ष त्यातली काय 10-12 वर्ष लहानपणात जातात. शिल्लक 30 वर्ष त्यातलं खेळण्यात, आजारपणात, लग्नात, कार्यक्रमात, उंडीगत खेळण्यात अशी जातात 7-8-10 वर्ष. आपण अवघ 20-25 वर्ष जगतो. लक्षात ठेवा. चांगला जगणाऱ्या माणसाचं सांगितलं आणि अल्प आयुष्य जगणाऱ्या माणसाचं काय आयुष्य. म्हणजे आपल्याकडे जगण्यासाठी फार थोडा वेळ आहे. तेवढ्या वेळात भगवंताचं नाव स्वीकारा, हृदयामध्ये भगवंत बसवा. 60 विला हरी जी हृदय मंदिर याची संधीर झाली आणि झाला सगळं व्यापार. या ठिकाणी वेताळा दाजींचा प्रवास सुखाचाच झाला असेल आणि त्यांना चांगली गती आज प्राप्त होईल. त्यांच्या कुटुंबानं महाराज हा विधी चांगल्या प्रमाणे केला. काय होतं, देवाच्या नावाचा गजर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. जेवढं पुण्य या ठिकाणी निर्माण होईल त्यातला अर्धा भाग त्यांना जाईल आणि त्यांना चांगल्या गतीला प्राप्त होईल. ज्ञानोबारायांना विचारलं, माऊली असं देवाने, तुम्ही देवाचं नाव घेतलं तर देव कुणाच्या मदतीने धावून गेला, तुमच्याकडे काही प्रमाण आहे का? हे प्रमाण आणि हे उत्तर माऊली अभंगाच्या शेवटी